नमस्कार. आजचं सेशन थोडंसं वेगळं आहे. आपण ChatGPT किंवा एआय वगैरे आणि डेटा अनॅलिटिक्सच्या रिलेटेड ते कसं आपण यूज करू शकतो. कारण आता बऱ्याचदा तुम्ही बघत असाल, की सगळीकडे ChatGPT किंवा एआय बद्दल बोलत असतात आणि त्याचा डेटा अनॅलिस्ट ह्या टेक्नॉलॉजीवरती किंवा डेटा अनॅलिसिस्ट जे रोल आहे, त्यांच्यावरती काय इफेक्ट होतोय आणि आपल्याला मग त्यात काय कन्सिडर करावं लागेल, की आपण कसं त्याचा जास्तीत जास्त इफेक्टिव्ह यूज करू शकतो वगैरे ह्या सर्व गोष्टी आल्यात आणि त्यामुळे थोडंसं आज मी थिओरेटिकल कन्सेप्ट्स अबाउट एआय, डेटा आणि त्यानंतर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग वगैरे, जनरेटिव्ह एआय काय वगैरे ह्या सर्व थोड्याफार थिओरेटिकल कन्सेप्ट घेणार आहे आणि त्यानंतर आपण ChatGPT किंवा Google Bard म्हणून जे एआय टूल आहे, त्याचा थोडा ओव्हरव्ह्यू बघणार आहोत आणि त्यात आपण काय-काय गोष्टी करू शकतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे प्रॅक्टिकली. जिथे तुम्हाला याचा जे काही एआय टूल आता येत आहे मार्केटमध्ये त्याचा आपण कसं जास्तीत जास्त इफेक्टिव्हली यूज करू शकतो आणि आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे टूल्स यूज करताना ते पण आपण सांगणार आहोत. तर साधारणपणे डेटा आणि एआय या दोन कन्सेप्ट आहेत. आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहोत, की डेटा म्हणजे काय आणि डेटाबद्दल तुम्हाला माहिती आहे, की इट्स अ फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन किंवा जे काय आहे इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस आणि एआय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी किंवा व्हिडिओज वगैरे बाहेर YouTubeवरती पण बरेच भेटत असतील, की जिथे एआय किंवा ChatGPT बद्दल इन्फॉर्मेशन देत असतात. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत, की त्यात आपण काय-काय करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी थोडंसं बेसिक कन्सेप्ट्स किंवा अंडरस्टँडिंग आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि मग त्यानंतर आपण हे टूल कसं यूज करू शकतो ते बघूया. तर सर्वात प्रथम गरज काय आहे एआय टूल यूज करण्याची? मग आता ChatGPT आलं. Googleचं बार्ड नाव होतं अगोदर, त्याला Gemini नाव केलं त्यांनी आता. आणि असे काही जे टूल्स आहे ते काय करतायत Microsoftचं एक Co-Pilot किंवा Co-Pilot म्हणून एक टूल आहे, ते पण आहे. तर हे एआय टूल आहे आणि याच्यात काय होतं ना, की जे कामं आपल्याला ता तासंतास लागतात, ते कामं आपण काही मिनिटात किंवा काही सेकंदात पण करू शकतो. असं हे एआय टूल्स आलेले आहेत. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला बराच वेळ लागत होता, मॅन्युअली वगैरे ज्या गोष्टी आपण करताना खूप वेळ जात होता. काही कामं अशी असतात, की जे स्पेसिफिक असतात. म्हणजे रोजचे तेच कामं असतात. तेच कामं आपण ऑटोमेट वगैरे करू शकतो एआय टूलनी. मग त्यासाठी आपण हे एआय टूल यूज करायला पाहिजे. तर इम्प्रूव्ह युअर परफॉर्मन्स अँड इफिशियन्सी म्हणजे परफॉर्मन्स म्हणजे आपला कामाचा स्पीड वाढवण्यासाठी, इफिशियन्सी आपण कसं प्रभावीपणे काम करू शकतो, हे करण्यासाठी आपण एआय टूल यूज करायला पाहिजे. ऑटोमेट रूटीन ऑर लो व्हॅल्यू टास्क. रूटीन म्हणजे काय, की जे रोजचे रोज काही ना काही कामं होत असतात. फक्त आपण येतो, रोज थोडंफार कामं करतो आणि लो व्हॅल्यू टास्क म्हणजे ज्याच्यात आपलं काही जास्त इंटेलिजंट किंवा डोकं लावण्याची गरज नाही. जे काही काम आहे ते फिक्स आपण तेवढं करतोय. अशी कामं आपण ऑटोमेट करू शकतो एआय टूलने. आणि मग हा जो टाइम असतोय तो आपण कुठे स्पेंड करायचा तर हायर व्हॅल्यू ऍक्टिव्हिटीज म्हणजे आपण आपली डेव्हलपमेंट कशी करता येईल त्याच्यावरती स्पेंड करायचं. म्हणजे जे छोटे-छोटे कामं आहे, ज्यांच्यात काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही किंवा जिथं जास्त इंटेलिजन्स लावण्याची गरज नाही, अशी जी कामं आहेत ते ऑटोमेट करायचे आणि जो वेळ वाचतोय तो आपण आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी यूज करायचा. जेणेकरून आपली जी प्रोफेशनल ग्रोथ म्हणा किंवा जी काही आपली इफिशियन्सी आहे, जी इंटेलिजंट आपलं जो वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यासाठी आपण हा टाईम यूज करायला पाहिजे. यूज एआय ॲज अन इझी वे टू चेक युअर वर्क म्हणजे कधी-कधी काय होतं ना, आपण एखादं काम केलंय, परंतु ते बरोबर आहे का नाही किंवा त्याच्यात रिव्ह्यू करायचा असेल, तर त्यावेळेस पण आपण एआय टूल यूज करू शकतो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, की आपल्याला आपण काहीतरी काम केलं आणि ते आपल्याला कोणाकडून तरी चेक करायचं असतं. तर त्यावेळेस एआयला आपण ते काम देऊ शकतो आणि ते सांगू शकतो, की कॅन यू चेक धिस पर्टिक्युलर वर्क. मग त्याच्यात आपण काही कॉन्टेक्स्ट वगैरे देऊ शकतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण स्पेसिफाय करू शकतो आणि त्यानुसार एआय टूल आहे ते आपल्याला सांगणार आहे. लेव्हरेज इट फॉर लर्निंग अँड आन्सरिंग क्विक क्वेशन्स म्हणजे एखादी नवीन कन्सेप्ट शिकायची असेल आपण तर त्यासाठी पण आपण हे यूज करू शकतो. काही प्रश्न असतील आपल्याला त्याला उत्तर पाहिजे असेल तर ते पण आपण यूज करू शकतो आणि स्टे ऑन द कटिंग एज अँड कॉम्पिटिटिव्ह इन युअर फील्ड म्हणजे सपोज आपण कोणत्यातरी एखाद्या फील्डमध्ये आहे आणि मग त्या फील्डमध्ये नवीन-नवीन ज्या गोष्टी येतात त्या शिकण्यासाठी आपण जास्तीत जास्त त्याचा उपयोग करायचा आहे.
आणि सपोज आपण ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून काम करतोय, तर डेटा अनालिस्ट मध्ये कोणत्या कोणत्या टूल येतात आणि मग त्या टूल मध्ये आपण हे AI कसा यूज करू शकतो. आणि मग जसं काल तुम्हाला सांगितलं पांडाज AI म्हणून एक आलेलं आहे टेक्नॉलॉजी, जिथे आपण प्लेन इंग्लिश लँग्वेज मध्ये काही क्वेश्चन विचारल्यानंतर आपल्याला ते टेक्निकली आन्सर्स प्रोव्हाइड केले जातात त्या टूल मध्ये. तर अशा पद्धतीने आपण हे गोष्टी अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आहेत, AI टूल वगैरे आहेत, ते प्रत्येक टूल मध्ये काही ना काही फीचर्स आहेत. प्रत्येकाचं सेपरेट सेपरेट आहे. म्हणजे असं नाही की जे उत्तर ChatGPT मध्ये एका प्रश्नाला उत्तर एक येईल आणि तेच सेम उत्तर गुगलच्या बार्ड टूल मध्ये येईल, असं नाही. तर त्याच्यात वेगवेगळ्या टूल उत्तर येऊ शकतात, कारण की त्यांचे जे लर्निंग मॉडेल आहे किंवा जे ट्रेन केलेले मॉडेल आहे, तर त्यासाठी त्यांचं ते ट्रेनिंग वेगवेगळं झालेलं असतं. तर ते आता पुढे बघूया आपण नेमकं काय असतं. आता याच्यात अजून एखादा क्वेश्चन, आर डेटा अनालिस्ट जॉब्स आर ॲट रिस्क? म्हणजे आपण जे डेटा अनालिस्टचे काम करतोय ते रिस्क वरती आहेत का? तर साधारणपणे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की ह्युमन टॅलेंट किंवा ह्युमन इंटेन्शन हे लागणार आहे सगळीकडे. म्हणजे आपण आपलं डोकं जे आहे, की जी बुद्धी आहे आपली, ती यूज करावं लागणार आहे. फक्त काय होतं ना की जे काही स्किल्स लागतात डेटा अनालिस्टसाठी, ते आपल्याला बऱ्यापैकी चेंज होणार आहे. म्हणजे कसं आहे की काही कामं जे आहे ते आपण स्वतःहून करणार असतो, ते टूल करून देतं आपल्याला आता. तर ते कामं कसे करून घ्यायचे, त्यासाठी आपल्याला आपलं ह्युमन टॅलेंट म्हणतो किंवा आपलं इंट्युशन, म्हणजे आपली जी काही स्ट्रॅटेजी वगैरे आहे, त्या लागणारच आहे. त्यामुळं असं म्हणता येणार नाही. आता बरेच जण, मी पण बघतो, आता मी काही एवढं एक्सपर्ट नाही या सर्व गोष्टींमध्ये, परंतु जे एक्सपर्ट लोक आहेत ते पण म्हणतात की डेटा अनालिस्टचे जॉब्स काही रिस्कवर राहणार नाहीये. फक्त त्याच्यात कसं आहे ना की आपल्याला थोडंफार ह्या टूल्स बद्दल अवेअरनेस असणं गरजेचं आहे. आणि ह्या टूल्स कसे वापरायचे, त्याचा काय आपल्या टेक्नॉलॉजीवरती इफेक्ट होतो, ह्या गोष्टीचा अवेअरनेस असणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपण आपले स्किल थोडेफार डेव्हलप करत राहणे, हे 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 एक आहे. आणि टेक्निकली जर बघायला गेलं तर ह्या सर्व AI टूल जे आहे ना, ते आता एकदम इनिशियल लेवलला आहे. म्हणजे जर याच्यात तुम्ही बघितलं की एवढं मॅच्युअर नाही की कुणी डायरेक्टली आता म्हणाल की मला डेटा अनालिस्ट हा पर्सन हायर नाही करायचा, मी एक डायरेक्टली टूल घेतो आणि त्याच्यावरती मी काम करेल. कारण कुणीही याच्यावरती लगेच विश्वास ठेवू शकत नाही आता, कारण की ते काय एवढं 100% ॲक्युरेट नाहीये. तर त्यामुळं तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत की एवढं काही विचार करायची गरज नाही की आपलं डेटा अनालिस्टचे जॉब्स वगैरे आहेत, ते रिस्कवर आहेत का? उलट काही जॉब्स याच्यामुळे अजून वाढलेले आणि हे टूल्स वगैरे कसे इफेक्टिव्हली यूज करायचे वगैरे त्या गोष्टी आलेल्या आहेत. तर त्या गोष्टी आपण शिकणं गरजेचं आहे. म्हणजे टेक्निकल प्रोफिशियन्सी आपण टूल कडून घेऊ शकतो. म्हणजे आपण काहीतरी टेक्निकल पाहिजे तर टेक्निकल देऊ शकतो. परंतु दोन गोष्टी लागतात. एक स्ट्रॅटेजिक थिंकिंग आणि कम्युनिकेशन स्किल, जे आपल्यालाच द्यावं लागतं. म्हणजे ॲज अ ह्युमन म्हणून हे आपण स्ट्रॅटेजिक थिंकिंग हे आपणच करू शकतो. आणि कम्युनिकेशन स्किल, आपल्याला काय बोलायचं, काय उत्तर प्रश्न विचारायचा, हे आपल्याकडेच आहे. त्यामुळे ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. टेक्निकल गोष्टी ज्या आहेत की आपण जर एखाद्याला टूलला सांगितलं की मला 2 नंबरचं ॲडिशन करायची, म्हणजे 2 नंबरची बेरीज करायची, तर त्या बेरीज करण्यासाठी मला Pythonमध्ये एक प्रोग्राम लिहून द्या. तर ते टूल लगेच लिहून देईल. परंतु हा प्रश्न विचारणं की मला 2 नंबरच्या बेरीज करायची किंवा ॲडिशन करायची, हा प्रश्न विचारण्यासाठी डोकं आपलंच लागणार आहे, आपली बुद्धी लागणारच आहे. त्यामुळं आपल्याला ती थिंकिंग जी आहे ती लागणारच आहे. आणि कम्युनिकेशन स्किल, म्हणजे आपण कशा पद्धतीने विचारतोय, कोणत्या पद्धतीने विचारतोय, हे पण लागणार आहे. त्यामुळं ह्या 2 गोष्टी लागणार आहे, स्ट्रॅटेजिक थिंकिंग आणि कम्युनिकेशन स्किल. टेक्निकल थिंग आपण टूल कडून घेऊ शकतो, परंतु 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर आपण प्रॉपरली क्वेशनच विचारले नाही, प्रॉपरली आपण टूलला काही सांगितलंच नाही, कम्युनिकेट व्यवस्थित केलं नाही, तर त्याला समजणार पण नाही आणि प्रॉपर आन्सर्स पण देणार नाही किंवा प्रॉपर टेक्निकल जे सोल्युशन्स आहेत ते देणार नाही. त्यासाठी आपल्याला स्ट्रॅटेजिक थिंकिंग आणि कम्युनिकेशन स्किल ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या आपल्याला डेव्हलप कराव्या लागणार आहेत. आता सध्या हे अनॅलिटिक्सचे जे यूज केसेस आहे की कुठे-कुठे आपण हे AI टूल यूज करू शकतो. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न पडला की आपल्याला डेटा अनालिस्टमध्ये आपण कुठे-कुठे AI टूल्स यूज करू शकतो, कोणते-कोणते ॲप्लिकेशन्स आहेत. तर जनरेटिंग कोड ऑर फॉर्म्युलाज. तर आता सध्या तुम्ही सांगितलं की तुम्हाला पॉवर BIमध्ये DAX फॉर्म्युला एखादा जनरेट करायचा आहे आणि जर तुम्हाला तो येत नसेल, तर तुम्ही तिथे एखादा प्रश्न असा विचारू शकता, तुमचा कॉन्टेक्स्ट देऊन की मी अशा-अशा पद्धतीने मी असं एक माझ्याकडे टेबल्स आहे, माझ्याकडे मेजर्स असे आहे, माझ्याकडे डायमेन्शन्स असे आहेत आणि त्या डायमेन्शनच्या बेसवरती मला असं काहीतरी लेट्स से टोटल सेल्स पर रेव्हेन्यू
एखादा मेजरचा फॉर्म्युला तुम्ही लिहून देता का, असं टूलला तुम्ही विचारलं तर तो जनरेट करू शकतो कोड. तर अशा पद्धतीने आपण यूज करू शकतो. एक्सप्लेनिंग टेक्निकल कन्सेप्ट, एखाद्या टेक्निकल कन्सेप्ट, एखादा कोड लिहिलाय तुम्ही आणि तो तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे, त्याला कमेंट वगैरे करायचंय, तर त्यावेळेस पण ना तुम्हाला टूल हेल्प करू शकतं. ट्रबल शूटिंग ऑर डिबगिंग, तुमच्याकडे एखादा कोड आहे आणि त्याच्यात तुम्हाला काही इश्यूज आलेले आणि त्याच्यात तुम्हाला डिबग करायचं वगैरे किंवा काही ट्रबल शूट करायचं, तर त्यावेळेस तुम्ही कसं करू शकता? तर ते तुम्ही हे टूल्स यूज करू शकता. कमेंटिंग कोड म्हणजे जो पूर्ण कोड आहे, प्रोग्रामिंग कोड आहे, ज्याच्यात आपण व्यवस्थित असं काही लिहितोय, तर तो कोड नेमकं काय करतो, त्याचं ऑपरेशन काय, तर ते कमेंट करण्याचं काम कमेंटिंग कोड आहे. ऑप्टिमायझिंग क्वेरीज वर फॉर्म्युला, क्वेरीजच्या ज्या आहे परफॉर्मन्स वगैरे इम्प्रूव्ह करायचं असेल, एसक्यूएल क्वेरीज असतात जनरली, बऱ्याच वेळा आपल्याकडे एसक्यूएल क्वेरीज असतात आणि त्या एसक्यूएल क्वेरीज आपण कशा परफॉर्मन्स वाईज फास्ट रन करू शकतो, त्यासाठी काही टिप्स वगैरे किंवा टेक्निक्स वगैरे टूल सजेस्ट करू शकतो. आता परफॉर्मन्स ट्युनिंग वगैरे हे DBA लोक वगैरे बरेच डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर वगैरे असतात, ते पण सजेस्ट करतात. त्यासाठी ते टूल क्वेरीचं अनालिसिस करतात वगैरे. परंतु तीच क्वेरी जर आपण त्या टूलला प्रोव्हाइड केली, तर त्या क्वेरी मधून ते टूल असं सांगू शकतं की कुठे कुठे इम्प्रूव्हमेंट करू शकतो, काय तू कोडमध्ये चेंज केला किंवा क्वेरीमध्ये चेंज केला तर क्वेरी फास्ट रन होऊ शकते, असे काही सजेशन्स देऊ शकते. इथं फक्त करताना एवढं लक्षात ठेवायचं की आपला जो काही क्लायंट स्पेसिफिक डेटा असेल तो कधीही टूलला प्रोव्हाइड करायचा नाही, किंवा अशा काही जे डाटा प्रायव्हसी असतात त्या गोष्टीचं कंप्लायन्स वगैरे रिलेटेड गोष्टी लक्षात राहून द्यायच्या. जनरेटिंग स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल्स म्हणजे जर तुमच्याकडे काही टेक्नॉलॉजी आहे आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल जनरेट करायचे किंवा तुम्हाला काही टॉपिक्स आहे आणि त्याच्यावरती काहीतरी कोर्सेस वगैरे तयार करायचे, तर त्यासाठी पण आपण हे टूल्स यूज करू शकतो. प्रोव्हाइडिंग डेटा व्हिज्युअलायझेशन टिप्स, आता बेसिकली डेटा व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपल्याला चार्ट्स वगैरे क्रिएट करायचे आहे, त्यावेळेस आपण टूलला काही प्रश्न विचारू शकतो आणि की कॅन यू सजेस्ट विच व्हिज्युअलायझेशन टाईप आय कॅन यूज फॉर दिस पर्टिक्युलर डेटा. तर असं जर विचारलं तर ते सजेस्ट करू शकतात. तर त्या व्हिज्युअलायझेशन कसं इम्प्रूव्हमेंट करतात, काही कॉस्मेटिक चेंजेस वगैरे आहे त्यासाठी पण आपण देऊ शकतो. ऑटोमॅटिक मॅन्युअल टास्क म्हणजे जे ऑटोमेट असतात, म्हणजे की काही गोष्टी असतात की ज्या डेलीच्या करायच्या असतात, आपण त्या ऑटोमॅट करू शकतो. त्याला ChatGPT वगैरे किंवा कोणतेही AI टूल यूज करू शकतो. रिसर्चिंग टेक्निकल टॉपिक्स, एखादा टॉपिक्स आपल्याला रिसर्च करायचे त्यासाठी पण हे करू शकतो. आणि जनरेटिंग डेटा सॅम्पल्स म्हणजे आपल्याला काही डेटा मध्ये काही डेटा अनालिसिस करायचे आणि आपण मग टूलला सांगू शकतो की मला थोडा सॅम्पल डेटा पाहिजे, तर ते आपण आपले रिक्वायरमेंट सांगितले तर टूल आपल्याला काही डेटा जनरेट करून देतात. तर ते आज बघूया आपण थोडंफार की कसं होतंय वगैरे या टूलमध्ये. तर हे साधारण काही यूज केसेस आहे किंवा ऍप्लिकेशन्स आहे अनालिटिक्सचे, जे तुम्हाला यूज करावं लागतील इन फ्युचर जेव्हा तुम्ही ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून काम करणार आहे किंवा डेटा अनालिटिक्स मध्ये तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करणार आहे तिथे तुम्हाला हे काही कुठे ना कुठे थोडेफार कामाला येतील, त्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता. आता एआयचं लँडस्केप किंवा आर्किटेक्चर जर बघितलं तर नेमकं कुठे काय येतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय की मशीन्स आणि कम्प्युटर सिस्टम दॅट मिमिक फंक्शन्स असोसिएटेड विथ ह्युमन इंटेलिजन्स लाईक डिसिजन मेकिंग, इमेज रेकग्निशन वगैरे. आता जे काय मशीन्स आणि कम्प्युटर सिस्टम असतात ते काय करतात, माणसाचे जे थिंकिंग आहे त्यालाच मिमिक किंवा डुप्लिकेट करण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं मग ते डिसिजन मेकिंग वगैरे किंवा इमेज रेकग्निशन वगैरे करण्याचं काम करतात. मशीन लर्निंग आहे, मशीन लर्निंग मध्ये मग स्टॅटिस्टिकल मॉडेल दॅट हेल्प कम्प्युटर्स लर्न विथ मिनिमल ह्युमन इन्स्ट्रक्शन्स आणि गेट मोर ॲक्युरेट व्हेन एक्सपोज टू मोर डेटा. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही एक मेन कन्सेप्ट आहे, त्याच्यात अंडर मशीन लर्निंग असतात आणि मग कम्प्युटर जे असतात त्यांना मिनिमल ह्युमन इन्स्ट्रक्शन म्हणजे आपण कमीत कमी इन्स्ट्रक्शन देऊ पण कम्प्युटर्स जे काही ऍक्टिव्हिटी किंवा टास्क कम्प्लीट करायचे त्यासाठी ते अंडरस्टँड करू शकतात आणि मग त्याच्यावरती आपण मोर ॲक्युरेट रिझल्ट प्रोव्हाइड करतो जर आपण व्यवस्थित डेटा प्रोव्हाइड केला तर. आणि एक शेवटची कन्सेप्ट ज्याचा डीप लर्निंग. आता डीप लर्निंग म्हणजे काय की कॉम्प्लेक्स अल्गोरिदम्स डिझाइन टू मिमिक द ह्युमन ब्रेन अँड लर्न ऑलमोस्ट एक्सप्रेसिव्हली विदाउट ह्युमन इंटरव्हेन्शन. म्हणजे याच्यात काहीच ह्युमन इंटरव्हेन्शन नसणार आहे. इथं लार्ज लँग्वेज मॉडेल्स या कॅटेगरीमध्ये येतात, LLMs म्हणतात. ही खूप मोठी चांगली कन्सेप्ट आहे. आता लार्ज लँग्वेज मॉडेल्स तुम्ही बघशाल की जनरेटिव्ह AI वगैरे किंवा
चॅट जीपीटी किंवा गुगलचं बार्ट्स आहे, को पायलट वगैरे हे सर्व टूल्स आहे ना, यांचं वेगवेगळ्या लर्निंग मॉडेल्स असतात. त्याच्यासाठी हे लार्ज लर्निंग मॉडेल एक आहे कन्सेप्ट, ती डीप लर्निंग मध्ये युटिलाइज केली जाते. ते बघूया आपण. आता तुम्हाला नेमकं एआय मध्ये नेमकं काय होतं, वीक वर्सेस स्ट्रॉंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता वीक वर्सेस स्ट्रॉंग म्हणजे काय, की जे काय कमकुवत आर्टिफिशियल इंटेलिजन्स नेमकं काय करतं आणि स्ट्रॉंगली काय असतात. म्हणजे वीक मध्ये काय असतात, की आताची सध्याची जे एआय ची जी स्टेट आहे किंवा एआय चे जे टूल येतात ते वीक एआय आहे, वीक आर्टिफिशियल इंटेलिजन्स. वीक म्हणजे काय, की सध्या ते काही एवढे पॉवरफुल नाहीत, की खूपच त्यांच्याकडून सगळ्या काही गोष्टी होतात. आणि स्ट्रॉंग एआय ही फ्युचर कन्सेप्ट आहे. म्हणजे वीक एआय मध्ये काय होतं, की काही इट कॅन ओनली परफॉर्म स्पेशलाइज्ड टास्क, म्हणजे काही स्पेशलाइज. आता एक्झाम्पल सांगितलं की GPT-4 कुड टेल यू हाऊ टू ड्राईव्ह अ कार. म्हणजे आपल्याला कार कशी चालवायची त्याचे इन्स्ट्रक्शन्स आपल्याला टूल देऊ शकतं, परंतु ते ड्राईव्ह करू शकत नाही कार इटसेल्फ. म्हणजे एखादं ते काय टूल जे आहे एआय टूल काय डायरेक्टली कार आपल्याला ड्राईव्ह करू शकत नाही. म्हणजे ही सध्याची करंट स्टेट आहे. म्हणजे आपल्याला जे काय आहे ते फक्त इन्स्ट्रक्शन्स, सिक्वेन्स वाईज इन्स्ट्रक्शन्स किंवा जे काय आहे की कसं परफॉर्म करायचं कोणताही टास्क, त्याच्या फक्त आपल्याला काय देतं, इन्फॉर्मेशन देतं, परंतु ऍक्च्युअल ते टूल काय ते पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी परफॉर्म करत नाही. स्ट्रॉंग एआय काय असेल, की जिथं इट कॅन लर्न अँड परफॉर्म एनी टास्क दॅट ह्युमन कॅन डू. म्हणजे माणूस जे गोष्टी करू शकतो ते त्या गोष्टी करू शकतो, शिकून करू शकतो. तर हे काही गोष्टी म्हणजे जसे की कार ड्राईव्ह करायची, आता हे सगळं डेव्हलपमेंट चालू आहे. इट्स स्टील ऑन द होरायझन. म्हणजे असं नाही की ते आता चालू आहे. सध्या फ्युचर मध्ये माहित नाही किती वर्ष लागतील वगैरे, परंतु त्या गोष्टी चालू आहे, डेव्हलपमेंट चालू आहे. परंतु जे सध्याची स्टेट आहे की वीक एआय म्हणू शकतो आपण, की इट ओनली परफॉर्म द स्पेशलाइज्ड टास्क. तर हे आहे वीक वर्सेस स्ट्रॉंग एआय. आता जनरेटिव्ह एआय म्हणजे काय. आता जनरेटिव्ह एआय and systems are deep learning models capable of generating original text, images and other types of media in response to user prompts. म्हणजे आपण काही प्रश्न विचारले, प्रॉम्प्ट्स म्हणतात त्याला, क्वेश्चन्सला, की त्याच्या रिस्पॉन्सला जे मॉडेल म्हणजे लर्निंग मॉडेल वगैरे जे असतात ते ओरिजिनल टेक्स्ट किंवा इमेजेस किंवा अदर टाइप्स ऑफ मीडिया जनरेट करायचं काम करतं. आता तुम्हाला मी सांगितलं की टेक्स्ट स्वरूपात रिझल्ट असतो, काही इमेजेस स्वरूपात असतो आणि काही सांगितलं. आता एखादा क्वेश्चन विचारला की एखादा माणूस आहे, शेतीमध्ये काम करतोय, असं चित्र काढून दाखवा, तर तरी ते 2-4 मिनिटात तुम्हाला ते पर्टिक्युलर चित्र ऑटोमॅटिक जनरेट करून देईल. तर त्या टाईपचे जे मॉडेल्स असतात, हे कसं काय होतं की डीप लर्निंग मॉडेल्स. डीप लर्निंग मॉडेल्स म्हणजे काय, की असे काही मॉडेल्स असतात की ज्यांना ट्रेन केलेलं आहे. म्हणजे ज्या कंपन्या आहेत, लेट्स से ओपन एआय म्हणून एक जी कंपनी ज्यांनी चॅट जीपीटी हे टूल काढलंय, त्यांच्याकडे लर्निंग मॉडेल्स असतात आणि हे लर्निंग मॉडेल्स काय करतात की हे सर्व गोष्टी आहेत त्या शिकण्याचं काम करतात. म्हणजे त्यांना ट्रेन केलं जातं की तुम्हाला अशा पद्धतीचा क्वेश्चन आला तर कसं उत्तर द्यायचंय. तर हे झालं डीप लर्निंग मॉडेल्स. आणि याच्यात मग LLM जे असतात, लार्ज लँग्वेज मॉडेल्स आर जनरेटिव्ह एआय मॉडेल्स फोकस ऑन प्रोड्युसिंग टेक्स्ट आउटपुट स्पेसिफिकली. जे आहे टेक्स्टचे जे आउटपुट आहे त्याच्यातच ते स्पेसिफिक केले जातात. आणि अदर जनरेटिव्ह एआय मॉडेल्स टॅली आणि मिड जर्नी हे जे आहे इमेजेसच्या स्वरूपात रिझल्ट जनरेट करण्यासाठी यूज केले जातात. तर आता बऱ्याचशा कंपन्या आलेल्या आहे मार्केटमध्ये, आपल्याला माहित पण नाही एवढ्या कंपन्या आहे की जे अशी कामं करतात. एआय टूल जनरेट डेव्हलप केलेले त्यांनी आणि ते यूज करू शकतात. आता चॅट जीपीटी वगैरे, को पायलट वगैरे मायक्रोसॉफ्टचं आणि गुगलचं जे बार्ड आहे किंवा जेमिनी आहे, ते थोडेसे पॉप्युलर आहे, मोठ्या कंपन्या आहेत त्याच्यामुळे त्यांना ते जास्त प्रमोट करतात. परंतु छोट्या छोट्या काही कंपन्या आहेत त्यांनी पण असे टूल्स भरपूर डेव्हलप केलेले आहेत. ते आपण आता बघूया की कसं असतं. त्यासाठी आपले पहिल्यांदा जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर, जीपीटी म्हणजे काय. तर चॅट जीपीटी आपण म्हणतो. तर जीपीटीचा फुल फॉर्म असा आहे की जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर्स. आता काय आहे की इट्स अ टाइप ऑफ लार्ज लँग्वेज मॉडेल्स ट्रेन ऑन अ मॅसिव्ह टेक्स्ट डेटा सेट्स अँड आर डिझाईन टू जनरेट आउटपुट्स दॅट मिमिक ह्युमन रिटन टेक्स्ट. म्हणजे हे काय काय असे काही मॉडेल्स आहेत जे लार्ज मॅसिव्ह डेटामध्ये टेक्स्ट डेटा सेट वरती ट्रेन केलेले आणि त्यांना असं शिकवलेलं आहे की जनरेट आउटपुट दॅट मिमिक ह्युमन रिटन टेक्स्ट. म्हणजे माणसाच्या लँग्वेज मध्ये जनरेट करण्यासाठी त्यांना ट्रेन केलेलं आहे.
मग त्यासाठी 3 कन्सेप्ट आहे, जनरेटिव्ह, प्री-ट्रेन आणि ट्रान्सफॉर्मर्स. जनरेटिव्ह म्हणजे काय की द मॉडेल जनरेट्स न्यू अँड ओरिजिनल नॅचरल लँग्वेज टेक्स्ट इन्स्टेड ऑफ कॉपिंग अँड पेस्टिंग एक्झिस्टिंग डेटा. आता हा फरक तुम्हाला सांगतो मी. गुगलमध्ये जर तुम्ही सर्च केलं, गुगलमध्ये सर्च केल्यानंतर काय होतं ना, की गुगलमध्ये गुगल काय करतं, सर्च इंजिन, एखादा मी तुम्हाला सांगितलं की पायथॉन डेटा टाइप असं एखादा मी टर्म जी आहे ती सर्च केली, तर गुगल काय करतं ना, की जेवढे वेबसाईट्स आहेत, जेवढे वेबसाईट्स आहेत तिथे जाऊन सर्च करतात. तिथे त्यांना पायथॉन डेटा टाइप्स हा वर्ड दिसेल, किंवा फक्त पायथॉन दिसेल, किंवा फक्त डेटा टाइप दिसेल. तर ते 2 वर्ड घेऊन ते काय करेल, सगळ्या वेबसाईटचा सर्च करेल आणि त्या वेबसाईटचा रिझल्ट खाली डिस्प्ले करेल. तर हे झालं, म्हणजे ते गुगल सर्च इंजिन जे आहे ना, ते स्वतःची लँग्वेज जनरेट करत नाही. म्हणजे ते सांगत नाही की असं असं आहे की हा पायथॉन डेटा टाइप मध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे टाइप येतात, पायथॉन डेटा टाइप म्हणजे काय, हे काय सांगत नाही. जे आहे एक्झिस्टिंग ते काय करतं, डिस्प्ले करण्याचं काम करतं. परंतु जीपीटी किंवा जनरेटिव्ह मध्ये काय करतं, ते जनरेट करतं. म्हणजे मी जर विचारलं व्हॉट इज अ पायथॉन डेटा टाइप, मग ते पायथॉन डेटा टाइप वेगवेगळ्या टाइपचा जो डेटा आहे वेगवेगळ्या ठिकाणी स्टोअर केलेला, त्याला घेऊन स्वतःची भाषा जनरेट करतं इंग्लिश लँग्वेज मध्ये. मग डेटा टाइपची डेफिनेशन सांगणार, मग त्याच्या डेटा टाइपचे टाइप्स वगैरे सांगणार, असे परत एखादा एक्झाम्पल देणार वगैरे. ह्या सर्व गोष्टी आहे ना, ते जनरेट करायचं काम ऑन द फ्लो होतं. त्यामुळे हे जनरेटिव्ह आहे. प्री ट्रेन, प्री-ट्रेन म्हणजे काय की दिस मॉडेल वॉज ऑलरेडी ट्रेन ऑन अ लार्ज डेटा सेट्स बिफोर बीइंग फाईन ट्यून टू परफॉर्म स्पेसिफिक टास्क. ट्रेन केलेले असतात. म्हणजे आता माणसाला तुम्ही जर आपण म्हटलं की मला डेटा अनालिस्टचं काम करायचे, तर डेटा अनालिस्ट काम करण्यासाठी आपल्याला काहीतरी ट्रेनिंग द्यावं लागतं कोणतरी. म्हणजे सपोज मी तुम्हाला आता डेटा अनालिस्ट म्हणजे काय हे शिकवतो, तर तुम्ही त्या पद्धतीचं काम करू शकता. सिमिलरली हे जे मॉडेल्स असतात, लार्ज लँग्वेज मॉडेल्स, त्यांना ट्रेन केलेलं आहे. म्हणजे कोणी ट्रेन केलेलं आहे, जे काही हे कंपनीवाले जे आहे, ओपन एआय म्हणा, गुगल वाले वगैरे म्हणा, त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला अशा पद्धतीचा डेटा आला तर तुम्ही ट्रेन करू, कसं उत्तर द्यायचं वगैरे यासाठी ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि त्यासाठी लार्ज डेटा सेट्स म्हणजे भरपूर डेटा सेट्स कन्सिडर केलेला आहे. आणि ट्रान्सफॉर्मर्स अ टाइप ऑफ अ डीप लर्निंग मॉडेल दॅट कॅन प्रोसेस सिक्वेन्शियल इनपुट्स. सिक्वेन्शियल इनपुट्स म्हणजे काय की एकदा प्रश्न विचारला तर त्याच्यावरती उत्तर येणार, आणि परत दुसरा प्रश्न विचारला तर त्याला तो प्रिव्हियस जे उत्तर दिलं होतं त्याच्या अनुषंगाने परत दुसरं उत्तर येणार. तर असं पण करता येतं. म्हणजे एकदा प्रश्न विचारला आपण, ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो कसं होतं. तर पुढचा प्रश्न विचारला तर मागच्या याच्या अनुषंगाने आपण लगेच त्याचं उत्तर आपल्याला भेटू शकतं. तर सेल्फ अटेन्शन म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या शाळेत आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपल्याला सर काय करतात, प्रश्न विचारतात. एखादा प्रश्न विचारला, तर एखादा लेट्स से एखादा प्रश्न विचारला की भारताचे राष्ट्रपती कोण, हा प्रश्न विचारला, आणि मग त्यांनी काहीतरी उत्तर दिलं ज्यांचं नाव असेल त्याचं. मग त्याच्याच अनुषंगाने दुसरा प्रश्न विचारला जातो की ते कधी अ, राष्ट्रपती झाले, कोणत्या साली. म्हणजे याच्यात पूर्ण परत प्रश्न विचारला नाही. मग तो जो विद्यार्थी आहे तो परत त्याच्याच अनुषंगाने त्यांचं त्या प्रश्नाचं उत्तर देतो. तर त्या गोष्टी ज्या आहे की जसं माणूस करतो तसंच हे टूल पण करतं. जे एकदा उत्तर दिलेलं आहे सिक्वेन्शियल मध्ये, पहिल्या उत्तराच्या बेसिस वरती दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. तर एआय टूल आहे, तर ह्या 3 गोष्टी लक्षात असतील, जनरेटिव्ह, प्री-ट्रेन आणि ट्रान्सफॉर्मर्स, जीपीटी. आता ब्रीफ हिस्ट्री ऑफ एआय म्हणजे हिस्ट्री काय आहे की आता आपण कुठपर्यंत आलेलो आहे, आता सध्याची स्टेटला काय आहे. आता 2022 मध्ये ह्या गोष्टी थोड्या पॉप्युलर होत चालल्या, आणि याच्यासाठी असं काही इमिजिएटली झालेलं नाही. जवळपास 60 वर्षाचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स होतं. मग आता हे बऱ्याच वर्षापासून चालू होतं. रोबो वगैरे आपल्याला माहिती होतं, परंतु हे थोडंसं 2010 पर्यंत वगैरे म्हणता येईल, 10-11 नंतर थोडंसं हे जे एआय, ओपन एआय ही कंपनी फाउंड झाली त्याच्यानंतर त्यांनी ह्या सर्व गोष्टी चालू केल्या. मग इथं GPT-1, GPT-2, GPT-3 आणि GPT-4 असं व्हर्जन त्यांनी एक एक काढले. आता हे 1960 पासून इथपर्यंत जवळपास 2010 पर्यंत काही अशी डेव्हलपमेंट नव्हती, परंतु बरेचसे असे टूल्स वगैरे किंवा रिसर्चर्स काम करत होते. एक IBM वॅटसन एक टूल आहे, जे पण ते पण अशाच पद्धतीचं उत्तर देतात. बरेचसे ते पण खूप पॉवरफुल टूल आहे, न्यूरल नेटवर्क वगैरे डीप लर्निंग कॅपॅबिलिटी यूज करून. तर ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. आणि इथं आल्यानंतर 2010-11 नंतर त्याचा 11 नंतर बेसिकली थोडासा वाढला याचा.
मग ते तुम्ही बघितलं असेल ॲपलचं सिरी किंवा अलेक्सा वगैरे टूल आले, जे आपण प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देतात. त्यानंतर इथं 2000 माझ्या मते 18ला वगैरे कधीतरी ही कंपनी फाउंड झाली. त्यानंतर ओपन एआय मध्ये हे काम चालू झाले आणि मग इथे त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर लेयर्स आर इंट्रोड्यूस इन न्यूरल नेटवर्क्स वगैरे असं झालं आणि त्यानंतर हे असं बूम मध्ये झालं. तर त्यासाठी ही एक पूर्ण डेव्हलपमेंट चालू होते, परंतु एकदम असं हे मार्केटमध्ये आल्यामुळं आपल्या सर्वांना माहीत झालं, परंतु याची रिसर्च जी आहे ती याच्या अगोदर चालूच होती. आता हे एवढं पॉप्युलर होण्याचं कारण काय, की ChatGPT जेव्हा लॉन्च झालं तेव्हा ते 1 मिलियन पर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 5 दिवस घेतले. तेच जर तुम्ही बघितलं नेटफ्लिक्सला 1 मिलियन युजर घेण्यासाठी 3.5 वर्ष लागले. ट्विटरला 2 वर्ष लागले, फेसबुकला 10 महिने लागले, इंस्टाग्रामला 2.5 महिने लागले आणि ChatGPT 5 दिवसात. आता सुरुवातीला तर आपल्याला ते रजिस्ट्रेशन पण होत नव्हतं. म्हणजे जेव्हा सुरुवातीला होतं आपण वेटिंग लिस्टवर होतो. म्हणजे मी पण बऱ्याच वेळा ट्राय केलं तर ते व्हायचं नाही रजिस्ट्रेशन. तर आता होतंय, परंतु सुरुवातीला जेव्हा लॉन्च झालं होतं तेव्हा ते 5 दिवस आता 1 मिलियन झाले होते आणि त्यानंतर त्यांनी काही दिवस पॉज केलं होतं, कारण की त्याच्यात ते त्यांच्याकडे कॅपॅसिटीच नव्हते एवढे युजर्स हँडल करण्यासाठी. द कॉमन एआय टूल्स कोणते, तर हे जे टूल्स आहे, मग आता टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये आता तुम्ही बघा वेगवेगळे, फक्त ChatGPT वगैरे नाही, copy.ai, Andy, टाइप वगैरे हे जे आहे हे सर्व टूल्स आहेत. आता हे सर्व टूल्स एवढे काही फ्री नाही, त्यांचे प्रत्येकाचे काही ना काही चार्जेस आहेत. व्हिडिओसाठी रनवे, म्हणजे व्हिडिओ जनरेट करण्यासाठी, व्हिडिओमध्ये आपल्याला काय जनरेट करायचं असेल तर, इमेजमध्ये आहे हे आहे आर्ट बिल्डर, मिड जर्नी एक आहे डॅली वगैरेचं. त्यानंतर कोड कोड जनरेट करण्यासाठी गिटहब कोपायलट, डीबिल्ड आणि सिक आहे. स्पीच रेकग्निशनसाठी रिसेम्बल आणि चिडी आणि म्युझिकसाठी भूमी म्हणून आहे. तर हे सगळे टूल्स आहे. आता आपण एवढे काही सगळे टूल्स यूज करायलाच पाहिजे किंवा केलेच पाहिजे असं काही नाही. आपली जशी गरज असेल तशी यूज करायचे आणि शक्यतो हे टूल्स आहे ना की जास्तीत जास्त न यूज केलेले चांगलं असं माझं म्हणणं आहे. फक्त एखाद दोन टूल जे आहे ते आपल्या गरजेपुरते यूज केलेले चांगलं आहे. कारण हे सर्वच गोष्टी आपल्याला एवढ्या आहेत त्या भेटत चालल्या तर आपण थोडस म्हणतो ना कमकुवत किंवा आपलं इफिशियन्सी कमी होऊ शकते आपली, जर आपण नुसतं टूल वरती डिपेंड राहिलं तर. आपली जी त्या खूप कॉशियसली हे यूज करायचे, म्हणजे असं नाही की फक्त त्या टूलवरच डिपेंड राहायचं. वापरायचं टूल, परंतु लिमिटेड मध्ये. आपण जो काही वेळ वाचतोय ना तो आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी यूज करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी हे जे आहे कॉमन एआय टूल्स तुम्ही इथं बघू शकता. आता एक प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणून कन्सेप्ट आहे. बरेचसे तुम्ही आता ऍड बघत असाल बघा, म्हणजे खूप म्हणजे फर्स्ट वगैरे पण खूप चालली मार्केटमध्ये. लोक काय करतात ना, प्रॉम्प्ट इंजिनियर एक ऍड तुम्ही बघत असाल. एक आता तुम्हाला सांगायचं जर झालं तर तुम्हाला माहित असेल ती एक ऍड येत असते युट्यूबची व्हिडिओ वगैरे चालू झाल्यावर, की एक प्रॉम्प्ट इंजिनियर आहे, त्याला 42 लाखाचं पॅकेज वगैरे भेटलं वगैरे. त्याचं मागे 2-3 महिन्यापूर्वी मी बघितला होता व्हिडिओ, तर त्याचं काहीतरी 1 करोड वगैरे काहीतरी सांगत होतं. म्हणजे अशी फसवेगिरी चालू आहे. आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे अशी काही खूप मोठी गोष्ट नाही की जे आपल्याला आहे. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग मध्ये पण आपल्याला स्कोप आहे, परंतु एवढा पण नाही की तुम्हाला फार 40-42 2-3 वर्षाच्या एक्सपिरियन्सवर 40-42 लाखाचं पॅकेज वगैरे भेटेल असं. म्हणजे ह्या गोष्टी फक्त स्वतःचे कोर्स सेल वगैरे करण्यासाठी मार्केटमध्ये चालू आहेत. तर त्यासाठी तुम्ही थोडस सतर्क राहणं गरजेचं आहे. म्हणजे आता मी मागे बघितलं होतं, त्या माणसाचा कोर्स होता की एक जणांनी 200 रुपयाला मागे खरेदी केला होता. मी एक कमेंट वाचली होती अशीच या कोर्स बद्दल लिंक्डइन वरती, की 200 रुपयाला खरेदी केला होता आणि आता तोच कोर्स 9 रुपयाचा मास्टर क्लास चालू आहे. म्हणजे जे काही तो त्याने मागे 200 रुपयात कोर्स विकला तो आता 9 रुपयात विकतोय. ह्या गोष्टी खूप सर्रास चालू आहे आणि हे गोष्टी फक्त आपला फायदा करून घेण्यासाठी काही पण बोलले जातात. तर ह्या सर्व गोष्टींकडे आपण एवढं इमिजिएटली हे कोर्सेस परचेस करू नये असं माझं तरी म्हणणं आहे. थोडंसं रिसर्च करणं गरजेचं आहे. तुम्ही काय गोष्टी तुम्ही ह्याच गोष्टी ज्या कोर्स देऊन शिकायच्या आहे, तर तिथं त्या शिकण्याऐवजी तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकतात की काही बुक्स अवेलेबल आहेत का, त्या गोष्टी थोड्याफार बघू शकतात आणि तिथे करा ह्या गोष्टी. तेवढं एक माझं सांगणं आहे की मास्टर क्लास वगैरे जे असतात तेवढे काही इफेक्टिव्ह असतातच असं काही नाही. हे फक्त पैसे कमवण्याचे धंदे झालेले त्यांचे.
स्पष्ट बोलतो मी, परंतु ह्या सर्व गोष्टी आज आहे मार्केटमध्ये चालू. तर आता प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर ते बोलूया. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय, की विच आर प्रॉम्प्ट्स आर द क्वेश्चन्स ऑर इन्स्ट्रक्शन्स दॅट सर्व ॲज अ इनपुट फॉर मॉडेल्स लाईक ChatGPT. म्हणजे आपण काय क्वेश्चन्स प्रोव्हाइड करतोय आणि त्या काही क्वेश्चन्स विचारतोय, त्याचं आपल्याला कसं उत्तर भेटेल, म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. मग आता प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग इज द प्रॅक्टिस ऑफ कन्स्ट्रक्टिंग प्रॉम्प्ट्स टू जनरेट द इफेक्टिव्ह आणि ॲक्युरेट रिस्पॉन्सेस. म्हणजे एखादी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग जे आहे ना, की त्याच्यावरती आपण इफेक्टिव्ह आणि ॲक्युरेट रिस्पॉन्सेस कसे घेऊ शकतो. मग ही प्रोसेस म्हणजे काय, की कन्स्ट्रक्टिंग प्रॉम्प्ट्स. प्रॉम्प्ट्स म्हणजे काय, क्वेश्चन्स कसे विचारतो त्यासाठी. आता इथे एक एक्झाम्पल आहे. मी आता ChatGPT ला विचारलं, की कॅन यू प्लीज टेल मी हाऊ ऑफसेट फंक्शन्स वर्क्स इन एक्सेल. मग लगेच ते ऑफसेट फंक्शनचं उत्तर लगेच येणार. मग त्यासाठी विथ सिंटॅक्स वगैरे येणार. मग त्या दृष्टीने असं हा झाला एक प्रॉम्प्ट. म्हणजे मी जे विचारलं, कॅन यू प्लीज टेल मी हाऊ ऑफसेट फंक्शन वर्क्स इन एक्सेल, हे एक प्रॉम्प्ट झालं. हा एक क्वेश्चन झाला. हा क्वेश्चन लर्निंग लँग्वेज मॉडेल LLM मॉडेलला फीड केला जातो आणि मग त्याचं उत्तर ते मॉडेल जनरेट करतं इन द फॉर्म ऑफ दिस आन्सर. ठीक आहे. याच्यात थोडंसं प्रॅक्टिसेस काय, की बी ॲज क्लिअर ॲज स्पेसिफिक ॲज पॉसिबल. म्हणजे जे काय आहे ते स्पेसिफिक पाहिजे. प्रोव्हाइड कॉन्टेक्स्ट अँड एक्झाम्पल्स. आता हे एक्झाम्पल आपण बघूया, की याच्यात नेमकं काय कॉन्टेक्स्ट म्हणजे काय आणि त्याचं एक्झाम्पल कसं. एस्टॅब्लिश रोल्स. आपण नेमकं काय कशासाठी विचारतोय, माझा रोल काय ते सांगितलं तर अजून ते टूल व्यवस्थित सांगेल. सेट द टोन ऑर लेवल ऑफ कॉम्प्लेक्सिटी. म्हणजे तुम्हाला बिगिनर लेवलचा आन्सर पाहिजे की थोडा ऍडव्हान्स पाहिजे, तर ते सांगितलं तर अजून इफेक्टिव्ह. अंडरस्टँड द मॉडेल लिमिटेशन. मॉडेल लिमिटेशन्स म्हणजे काय, की हे मॉडेल जे आहे ते उत्तर 100% करेक्ट देईल असं नाही. जे काही उत्तर येईल ते आपण व्हॅलिडेट करणं महत्वाचं आहे. त्या टूलचा उपयोग करून आपण फक्त ते घेऊ शकतो, परंतु व्हॅलिडेशन किंवा टेस्टिंग जे आहे ते आपल्याला स्वतःची करणं गरजेचं आहे. आता पहिले जे टिप्स आहे किंवा बेस्ट प्रॅक्टिस आहे, बी ॲज क्लिअर अँड स्पेसिफिक. क्लिअर आणि स्पेसिफिक कसं राहू शकतो. आता हा एक ओरिजिनल प्रॉब्लेम इयर ओव्हर इयर ग्रोथ. आता फक्त एवढंच विचारलं तर त्याचं ते त्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करताय आणि मग एक्झाम्पल पण देणार. परंतु याला ह्याच प्रॉम्प्टला जर आपण कसं इफेक्टिव्ह विचारू शकतो, की कॅन यू गिव्ह मी एन एक्सेल फॉर्म्युला. आता इथं विचारलंय बेटर प्रॉम्प्ट काय, कॅन यू गिव्ह मी एन एक्सेल फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट इयर ओव्हर इयर ग्रोथ. आणि याच्यात डेटा फॉर दिस इयर लाईव्ह इन अ सेल C2 to C100 and data for the last year lives in B2 B100 B10. म्हणजे आपल्या एक्सेल मध्ये 2 कॉलम मध्ये जो डेटा असेल त्याच्यावरून आपल्याला इयर टू इयर ग्रोथ काढायची असेल तर ते स्पेसिफिक दिलं तर आपल्याला डायरेक्टली ते हा डिस्क्रिप्शन तर देत आहे, परंतु ह्या टाईपचं फॉर्म्युला पण डायरेक्टली लिहून देणार. मग त्यानुसार आपल्याला हा लगेच समजेल की हा हे कसं यूज करायचं. आता दुसरी गोष्ट म्हणून इथं म्हटलं की क्लिअर आणि स्पेसिफिक पाहिजे. आपण क्लिअर आणि स्पेसिफिक म्हणजे टू द पॉइंट जर असेल तर ते उत्तर बरोबर आणि आपल्याला ऍक्युरेट देऊ शकतो, मोर ऍक्युरेट. ठीक आहे. प्रोव्हाइड कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, की आपण नेमकं कोण आहे. तर आता इथं फक्त एक साधारण प्रश्न विचारला की वॉटर कॉमन सप्लाय चेन केपीआय आपल्याला फाइंड आउट करायची सप्लाय चेन मध्ये, त्यानुसार ते उत्तर देईल. परंतु जर याच्यात आपण थोडा कॉन्टेक्स्ट दिला, आय एम अ डेटा अनालिस्ट वर्किंग इन अ सप्लाय चेन अनालिटिक्स फॉर मल्टी नॅशनल डिस्ट्रीब्युशन कंपनी. आता मग हा एक कॉन्टेक्स्ट दिला, मी एक डेटा अनालिस्ट आहे, मला कोणते कोणते केपीआय अनालाइज करण्याची गरज आहे. मग आता त्याच्यानुसार मी इन्क्लूड फॉर्म्युला शोइंग हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड. मग आता फॉर एक्झाम्पल वी वुड कॅल्क्युलेट कन्व्हर्जन रेट ॲज फॉलोज, म्हणजे असं सांगितलं तर मग त्याचं उत्तर जे आहे ते प्रत्येकाचं उत्तर सेपरेट सेपरेट व्यवस्थित देणार. तर हे आन्सर आणि हे आन्सर बघा किती फरक आहे. विथ एक्झाम्पल पण दिलेलं आहे, विथ फॉर्म्युला दिलेला आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत ते कॉन्टेक्स्ट जर दिला, म्हणजे मी डेटा अनालिस्ट आहे म्हणून कॉन्टेक्स्ट दिला, तर त्यामुळे दिलेलं आहे. त्यामुळे हे सर्व गोष्टी डिटेल्स मध्ये आलेल्या आहेत. एस्टॅब्लिश रोल्स. रोल म्हणजे तर काय की व्हॉट आर द बेस्ट वेज टू क्लीन डेटा. आता हे दिलेलं आहे की रिमूव्ह डुप्लिकेट रेकॉर्ड्स, हँडलिंग मिसिंग डेटा. आता जे काही डेटा अनालिसिस मध्ये आपण डेटा क्लिनिंग करतो, मग त्यासाठी आपल्याला माहिती की काय काय. परंतु यालाच जर विचारलं आय एम अ डेटा अनालिस्ट, आता न्यू डेटा अनालिस्ट आहे, नवीन आहे, म्हणजे मला जास्त एक्सपिरियन्स नाही, आणि आय हॅव बीन आस्क विथ क्लिनिंग अँड प्रिपेरिंग रॉ डेटा सेट फॉर अनालिसिस असं विचारलंय मला. तर प्लीज प्ले द रोल ऑफ डेटा क्यूए इंजिनियर अँड प्रोव्हाइड स्टेप बाय स्टेप प्लॅन फॉर मी टू फॉलो. म्हणजे डेटा क्यूए इंजिनियर म्हणजे एवढं आहे, तर त्याच्यानुसार आपल्याला काय प्रोव्हाइड करता येईल ते सांगा. मग त्यानंतर बघा याचं उत्तर आणि याचं उत्तर कसं डिफरन्स झालेलं, तर व्यवस्थित आपल्याला स्टेप बाय स्टेप विथ स्टेप 1 स्टेप 2 आपल्याला हे सर्व इन्फॉर्मेशन भेटते. त्यानंतर सेट द टोन. टोन आपल्याला मेन्शन करणं गरजेचं आहे.
म्हणजे फक्त आपल्याला स्पेसिफिक उत्तर पाहिजे असं, खूप मोठं नाही पाहिजे, खूप छोटं पाहिजे असं, काहीतरी स्पेसिफिक एकाच पॅराग्राफ मध्ये उत्तर पाहिजे असेल तर ते पण आपण मेन्शन करू शकतो. आता इथे रेग्युलेशन अनालिसिस सांगितले, परंतु खूप इन्फॉर्मेशन आली तर मला फक्त काय काय सी लेवल एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग एजन्सी, एखाद्या मार्केटिंग एजन्सीला आपल्याला थोडंसं डिस्क्रिप्शन द्यायचं आहे, तर त्यावेळेस आपण हे सांगू शकतो की सी लेवल म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऍट मार्केटिंग एजन्सी, म्हणजे तेवढं 3-4 लाईनचं एवढं उत्तर येऊ शकतं रिग्रेशन अनालिसिस बद्दल. तर ह्या झाल्या सर्व गोष्टी की जिथं आपल्याला चॅट जीपीटी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग वगैरे काय आहे ते थोडंसं ब्रीफ मध्ये मी म्हणजे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलाय. आता आपण चॅट जीपीटी मध्ये जाऊया आणि चॅट जीपीटी मध्ये आपण काय काय गोष्टी करू शकतो. आता चॅट जीपीटी जर बघितलं तुम्ही तर चॅट जीपीटीचे दोन व्हर्जन आहे आता सध्या. जीपीटी 3.5 आहे जे याचं जीपीटी 4 च्या अगोदर आहे. जीपीटी 3.5 हे फ्री व्हर्जन आहे आणि जीपीटी 4 जे आहे ते थोडंसं पेड व्हर्जन आहे. मंथली त्याचे काहीतरी 1500-1600 रुपये आहेत. अशा पद्धतीचं टूल आहे. तर ते आपल्याला जर गरज असेल तर ते आपण घेऊ शकतो. तर याच्यात आपल्याला थोडंसं ॲडव्हान्स कॅपॅबिलिटीज येतात. म्हणजे जर जीपीटी 3 जर बघितलं, जीपीटी 3 मध्ये आपण काही फाइल्स वगैरे आपण अपलोड करू शकत नाही डायरेक्टली. म्हणजे एखादी एक्सेल फाईल वगैरे. हां, बोला. बेसिकली आता बेटर आपण असं डायरेक्टली म्हणू शकत नाही. दोन्ही टूल्स आहे ते इनिशियल लेव्हलवरचे आहे. थोडं चॅट जीपीटी जे आहे ना ते थोडंसं मॅच्युअर्ड होऊ असेल. को पायलट रिसेंटली आलेले. त्यांचे तर थोडे आहे ना त्यांच्यात थोडेसे अॅक्युरसी वगैरे इनकरेक्ट असू शकते. चॅट जीपीटी मध्ये पण आहे. हे सगळे मॅच्युअर्ड टूल नाही, एकदम परफेक्ट टूल नाही आहे अजून पण. म्हणजे दोन्ही टूल. आता Google जेमिनी पण आहे. आता ते पण दाखवतो तुम्हाला. को पायलट एक आहे. को पायलट आहे आणि एक Google जेमिनी म्हणून आलं. याला पहिले बार्ड नाव होतं. तर याच्यात आणि याच्यात सगळ्यांमध्ये आपला थोडाफार फरक आहे जे. असं नाही की हे जे आहे. आता इथं बघा, आस्क मी एनिथिंग म्हणता येत. इथं एक म्हणू शकतं आणि आता याच्यात आहे ना माझ्या मते Google याच्यात म्हणजे मायक्रोसॉफ्टचं को पायलट आहे ना ते माझ्या मते फ्रीच आहे सध्या. आणि Google जेमिनी पण सध्या फ्रीच आहे. म्हणजे याच्यात पण असं पेड व्हर्जन नाहीये माझ्या मते. किंवा आहे माझ्या मते. जेमिनी ॲडव्हान्स म्हणून आलेलं आहे इथं. सध्या आलंय. मी मागच्या आठवड्यात चेक केलं होतं तर ते नव्हतं तेव्हा. परंतु सध्या हे अपग्रेड आहे. इथं थोडंफार पेड व्हर्जन वगैरे असेल. आणि मग इथं दिलेलं आहे. माझ्या मते हे Googleचं जे आहे ना, आता थोडंफार इकडे-तिकडे असू शकतात. हे सर्व टूल्स आहे ना, कॉम्पीट करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळं आपल्याला जे सुटेबल असेल ते जास्तीत जास्त यूज करणे. आता को-पायलट मध्ये यूज करू शकतात किंवा जेमिनी मध्ये सेम क्वेश्चन जर विचारला तर आपण तिन्हीकडे वेगवेगळं उत्तर येऊ शकतं. तर त्यानुसार आपण ते यूज करू शकतो. आता जीपीटी 3.5 मध्ये सांगायचं जर झालं तर याच्यात आपण काही फाइल्स वगैरे अपलोड करू शकत नाही. आपण एक्सेल फाईल वगैरे देऊन त्याच्यावरती आपल्याला डेटा अनालिसिस वगैरे कन्सेप्ट विचारू शकतो किंवा प्रश्न विचारू शकतो. आता लेट से की मी एक क्वेश्चन विचारतो किंवा एक फाईल आहे माझ्याकडे सेल्स डेटा, एक सिंपल फाईल आहे. हा डमी डेटा आहे म्हणजे याच्यात काही नाही असं. मी फक्त आता एक सेल्स डेटा म्हटलंय आणि मी फक्त असा प्रश्न विचारतो, कॅन यू जनरेट सम insightful information from this data set as a data analyst पर्स्पेक्टिव्ह. आता हे मी याच्यात आता मी माझं फक्त एक लाईन लिहिलेली आहे की एक फाईल दिली मी त्याला आणि ते अनालाइज करण्यासाठी सांगितलेलं आहे की इन्साइटफुल इन्फॉर्मेशन फ्रॉम दिस डेटा सेट. आता इन्साइटफुल इन्फॉर्मेशन काय काय येऊ शकते, तर ही काय पूर्ण ॲक्युरेट असू शकत नाही, परंतु ॲटलिस्ट काय काय येतं ते तरी सांगेल ऍक्च्युली. आता बघा याच्यात 4 कॉलम आहे, त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आणि टू प्रोव्हाइड आय विल अनालाइज दिस डेटा टू अनकवर ट्रेंड्स पॅटर्न इनसाइट सच एज सेल्स ओव्हर टाइम, बेस्ट सेलिंग प्रोडक्ट्स आणि एनी सीजनल ट्रेंड्स. तर हे थोडं अनालिसिस वगैरे करेल. बघा आता कसं आहे, जास्त वेळ नाही घेणार आहे माझ्यामध्ये, 1-2 मिनिटात सर्व गोष्टी होईल. आता इथे बघा ते कॅल्क्युलेट करून एवढे फिगर पण दिलेले आहे.
प्रोडक्ट आयडी इज म्हणजे जे काय आहे ते बेस्ट सेलिंग प्रोडक्ट कोणते, सीजनल ट्रेंड्स इन व्हॉल्युम्स. आता हे एक उत्तर झालेलं आहे. याच्यावरती आज आपण म्हटलं की याला रिजनरेट जर केलं ना, याचं उत्तर परत अजून थोडं वेगळं येईल, म्हणजे इम्प्रुव्हमेंट होईल याच्यात. परंतु जर आपल्याला वाटलं की हे मला काही वेगळी म्हणजे बरोबर इन्फॉर्मेशन भेटली नाही, तर तर त्यानुसार आपण हे चेंज करू शकतो किंवा रिजनरेट करू शकतो. आता याच्यात विचारलं की मला एखादं व्हिज्युअलायझेशन पण क्रिएट करायचं, तर आता मी काय म्हणतो सिक्वेन्शियल माझा प्रिव्हियस जो क्वेश्चन होता किंवा प्रॉम्प्ट होता त्याच्याच मी अनुषंगाने दुसरा प्रश्न होतोय, कॅन यू प्लीज जनरेट अ चार्ट फॉर बेस्ट सेलिंग प्रोडक्ट्स. आता मी काय त्याच्यात काही दिले नाही, याच्यात मी सेल्स वर ती फाईल दिलेली नाही, पण ती काय कन्सिडर करतं की मला ह्या वरच्याच उत्तराच्या अनुषंगाने मला उत्तर द्यायचं, एवढंच मी दिलेलं आहे फक्त. तर ते काय करेल तेवढं अनालिसिस करेल आणि एक व्हिज्युअलायझेशन किंवा चार्ट वगैरे जनरेट करेल बेस्ट सेलिंग प्रोडक्ट साठी. बघा आता हा चार्ट असा जनरेट झालेला आहे. आता याचं जर बघायला गेलं तर याचा माझ्या मते याचा जर कोड जर बघायला जर झालं तर तुम्हाला काय कोड जनरेट केलेला आहे हे बघायचं जर झालं तर मी तुम्हाला इथं दाखवतो की हे जे आहे. आता बघा आपण जे शिकणार आहे आता मॅट प्लॉट लिप वगैरे, आता हे पायथॉन मध्ये हा कोड जनरेट केलेला आहे. चॅट जीपीटी जे आहे ना ते पायथॉन मध्ये लिहिलेला आहे हा कोड. तर एवढं लक्षात घ्या. हा एक प्रोग्राम आहे आणि आपण जे काल बघत होतो की प्लॉट डॉट फिगर बार, मग त्याच्यानंतर आता हे आपल्याला उद्या परत प्रॅक्टिकली व्यवस्थित बघायचे. हे कशा पद्धतीने हा चार्ट डेव्हलप झालेला आहे, मग त्यासाठी काय काय कसं केलेलं आहे तर ते दिलेलं आहे इथं आणि त्यानुसार हा एक प्रकारचा चार्ट आता इथं डेव्हलप केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे इमिजिएटली असा कोड जनरेट करून भेटतो आणि किंवा कळतं आणि त्यानुसार आपण हे क्वेश्चन्स विचारून उत्तर देऊ शकतो. तर बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. आणि याच्यात जरा वाटलं की या टूल मध्ये अजून काही आता वाटलं की आता लेट्स से की नवीन चार्ट मी करतो तिथं. आता इथं को पायलट मध्ये माझ्या मते आपल्याला फाईल अपलोड करता येत नाही अजून इथं, म्हणजे कोणती फाईल आहे नाही माझ्या मते. इथे पण गेट को पायलट प्रो आहे, जे ऍडव्हान्स असेल तिथं असेल आणि हे जेमिनी मध्ये पण फाईल अपलोड करता येत असेल आणि अपलोड इमेज इथं आहे जेमिनीच्या याच्यात आणि त्यानुसार आपण काही ऑपरेशन सांगू शकतो. आता लेट्स से एखादा प्रश्न विचारतोय, कॅन यू जनरेट इमेज. आता इथे एक प्रश्न हे होतं माझं एक्सप्लोर चॅट जीपीटी जे आहे ना तर ते जर केलं तर इथं तुम्हाला वेगवेगळे टूल्स अवेलेबल आहे. हे इमेज जनरेटर वगैरे आहे, कॅनवा आहे, लोगो क्रिएटर आहे, राईट फॉर मी, कार्टूनाइज युअर सेल्फ, एखादा आपला फोटो देऊन आपण कार्टून च्या स्वरूपात आपला फोटो जनरेट होऊ शकतो. असे वेगवेगळे टूल्स आहेत. आता इथं डॅल ई म्हणून एक टूल आहे. इथं हे जे आहे त्याच्यात आपण हे सर्व गोष्टी इमेज रिलेटेड करू शकतो. त्यानंतर रायटिंग साठी आपल्याला राईट फॉर मी, एखादं आपल्याला काहीतरी लिहायचं तर हे आपण यूज करू शकतो. प्रोडक्टिव्हिटी कॅनवाला आपण कनेक्ट करून हे सर्व काही स्लाइड मेकर वगैरे हे यूज करू शकतो. रिसर्च अँड अनालिसिस साठी हे काही टूल्स आहेत हे पण आपण यूज करू शकतो. आता हे काही मी सर्व एक्सप्लोर केलेले नाही. प्रोग्रामिंग साठी पायथॉन साठी काही प्रोग्राम आपल्याला पाहिजे असेल, कोड पायलट वगैरे, डिझायनर जीपीटी वगैरे हे जे आहे ते यूज करू शकतो, म्हणजे कोड वगैरे लिहायची वगैरे आले. एज्युकेशन साठी ह्या गोष्टी आहेत, मॅथ सॉल्व्हर, कोड ट्युटर वगैरे. आणि लाईफस्टाईल साठी ऍस्ट्रॉलॉजी, आता हे बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यावर या टूल्स वरती सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत, म्हणजे सगळ्याच गोष्टी या करतायत. तर तुम्ही जशी गरज असेल तसं यूज करू शकता. टेक्स्ट टू स्पीच पण आहे, म्हणजे इथं आपण टेक्स्ट काही लिहिलं तर ते स्पीच मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे आपल्याला काही व्हिडिओ वगैरे बनवायचे आणि त्याचं आपल्याला त्याचं ऑडिओ द्यायचं आहे, त्यावेळेस आपण ते व्हिडिओचे जे कंटेक्स्ट आहे ते आपण राईट करून घेऊ शकतो आणि त्याला आपण कन्वर्ट करू शकतो नॉर्मल इंग्लिश लँग्वेज मध्ये. ते पण होतं. म्हणजे एवढ्या सगळ्या टूल्स आलेले आहे, हे सर्व गोष्टी आहेत. आता ह्या सर्व गोष्टी मी तरी एक्सप्लोर केलेल्या नाही, मी फक्त एक चॅट जीपीटी यूज करतो कधी कधी.
जे नॉर्मल जे आहे टेक्स्ट फॉर्मॅटसाठी, म्हणजे इमेज जनरेटर वगैरे मी काही यूज करत नाही. हे जे आहे आपलं नॉर्मल चॅट जीपीटी तेच मी यूज करतो आणि त्याच्यातच मी ज्या गोष्टी आहेत त्या करण्याचा इथं प्रयत्न करतो. परंतु तुम्ही थोडं एक्सप्लोर करू शकतात हे को पायलट मध्ये सेम क्वेश्चन जर विचारला की आता एखादा प्रश्न विचारू शकतो आपण की कॅन यू गिव्ह मी टॅक्स फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट सेल्स ओव्हर पिरियड ऑफ टाइम. आता मी काहीतरी लिहिलंय, मला माहित नाही कसं येईल. आता हे थोडंफार त्याच्यानुसार ते करेल आणि त्यानुसार तो कोड जनरेट करण्याचा प्रयत्न करेल. आता हे जे आहे असं दिलेलं आहे, तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. आता ह्याच्यात ही पूर्ण ॲक्युरेट असेल का नाही हे जेव्हा आपण टेस्ट करू तोपर्यंत तेव्हाच आपल्याला हे कळेल. तर अशा पद्धतीने हे तुम्ही करू शकतात, हे यूज करू शकतात. तर असे काही सर्व टूल्स आहे जे तुम्ही करू शकता. तिथं जेमिनीमध्ये पण तेच आहे, सर्व गोष्टी आहे. आता आपण कोणतं टूल वापरतो त्याच्यावरती डिपेंड आहे की काय रिस्पॉन्स येणार आहे. प्रत्येकाचा वेगळा वेगळा रिस्पॉन्स येऊ शकतो. आता सेम क्वेश्चन जर मी इथं विचारला, आता मी सेम क्वेश्चन जेमिनीमध्ये विचारतोय आणि तुम्ही याचं उत्तर बघू शकतात की कसं वेगळं वेगवेगळं येऊ शकतं. म्हणजे आता इथं बघा बघा याचं उत्तर वेगळं आहे, याने वेगळं उत्तर दिलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी कन्सिडर केलेल्या आहे. माझ्या मते याने थोडं अजून व्यवस्थित डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. माझ्या मते हे जे आहे ना, प्रत्येकाचं टूलचं वेगवेगळं आहे. तर माझ्या मते को पायलट थोडं अजून माझ्या मते मॅच्युअर्ड नाही व्यवस्थित, परंतु ठीक आहे, म्हणजे जे काय दिलेलं आहे. परंतु इथे बघा तेवढ्याच प्रश्नावरती बऱ्यापैकी डिटेलमध्ये हे उत्तर दिलेलं आहे. आणि इथे एक यूज कोड विथ क्वेश्चन इथे एक हे दिलेलं आहे. आता क्वेश्चन म्हणजे काय आहे की तेच तुम्ही ते काय आहे ते म्हणजे क्वेश्चनने यूज करा, म्हणजे याचे जर काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता. तर अशा पद्धतीने हे टूल्स आहे. त्याच्यात काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता.